हॅलो एव्हरीवन, मी आहे प्रणिता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझा IKEA टूरचा व्हिडिओ पाहिला असेलच आणि त्याच्यात तुम्ही पाहिले आहे की आम्ही भरपूर सारी शॉपिंग केली IKEAमधून. तर त्याच्यापैकीच ही एक बेबी हाय चेअर विथ फीडिंग ट्रे आहे. या चेअरचे सगळे पार्ट्स हे वेगवेगळे आहेत आणि टोटल 4 पार्ट्स आहेत. ते चारही पार्ट एकमेकांना जॉईन करून आपण ती चेअर बनवणार आहोत आणि ती कशी जॉईन करणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर प्रत्येक जे पार्ट्स होते त्याच्यासाठी सेपरेट पॉलिथिन रॅप होतं आणि जे चारही पार्ट आपल्याला एकमेकांना जॉईन करायचे आहेत ते कसे जॉईन करायचे याच्यासाठी त्याच्यात त्यांनी एक चार्ट दिलेला होता. त्या चार्टमधील इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून आपण ही चेअर जॉईन करूयात. या चेअरचे जसे सगळे पार्ट्स सेपरेट आहेत तसेच प्रत्येक पार्टची सेपरेट प्राईज आहे. म्हणजे जसं जो बसण्याचा पार्ट आहे बेबीचा त्या चेअरची वेगळी प्राईज आहे. समोरचा जो ट्रे आहे प्लेट किंवा डिश ठेवायचा फीडिंग ट्रे त्याची प्राईज वेगळी आहे. त्याचे जे लेग्स आहेत त्याची प्राईज वेगळी आहे. नंतर त्याचं जे कुशन आहे मागच्या साईडला बसण्याच्या जागेवरचं त्याची प्राईज वेगळी आहे. असं सगळे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्या सर्व पार्ट्सची वेगवेगळी प्राईज आहे. म्हणजे आपल्याला बिलमध्ये येताना सुद्धा सगळ्या पार्ट्सची वेगवेगळी प्राईज येते. आम्ही ही चेअर बघितली तेव्हा एकच प्राईस तिथं समोर दाखवत होते. नंतर आम्ही घरी आल्यानंतर बिल चेक केलं तर त्या बिलमध्ये अशा सगळ्या प्राईज वेगवेगळ्या होत्या. आम्हाला लवकर समजलं पण नाही की अशा आम्ही ही शॉपिंग काय केली आहे. म्हणजे चेअरची एक प्राईज आम्हाला माहीत होती पण बिलमध्ये प्रत्येक पार्ट्स वेगवेगळे होते आणि असं समजून येत नव्हतं आम्हाला लवकर की अरे आम्ही हे काय शॉप केलेलं आहे. नंतर असं लक्षात आलं की अरे ही जी चेअर आहे त्याच्या प्रत्येक पार्ट्सचे पैसे त्या बिलामध्ये वेगळे लावलेले आहेत. तर असं कन्फ्युजन आमचं बिलामध्ये झालं होतं. बघूयात आपण हे आता कसं जॉईन करणार आहे. त्याच्यातील चार्टमध्ये दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणेच आपण सगळं जॉईन करणारे आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण याचे पार्ट्स बघूयात. तर हे आहे सिटिंग पार्ट. हा आहे समोरचा फीडिंग ट्रे ज्याच्यावरती आपण प्लेट किंवा डिश ठेवू शकतो. नंतर त्याच्या खालचे हे 4 पाय आहेत. समोरचे 2 मागचे 2 असे 4 पाय आहेत. ते आपण सगळं एकमेकांना जॉईन करणार आहे. हे बेबीच्या सेफ्टीसाठीचे बकल्स आहेत. जसे आपल्या 4 व्हीलरला वगैरे सीट बेल्ट्स असतात तसंच हे आहे. म्हणजे याच्यामध्ये बेबीला बसवल्यानंतर ते फिक्स करायचं जेणेकरून बेबी जरी हल्ला किंवा त्याने त्याच्यात खेळण्याचा प्रयत्न केला तरी तो पडणार नाही त्याच्यातून. या चार्टमध्ये त्यांनी तो बेल्ट कसा फिक्स करायचा हे सांगितलं होतं. संपूर्ण चेअरच्या इन्स्टॉलेशनमधला हा सगळ्यात अवघड पार्ट होता. ह्या चार्टमध्ये सगळे इन्स्ट्रक्शन दिले होते की ते बेल्ट कसा जॉईन करायचा वगैरे. तर त्याच्यानुसार आपण तो बेल्ट सिटिंगचं जे पार्ट आहे त्या पार्टला जॉईन करणार आहे. अशा प्रकारे राईट साईडचा आणि समोरचा बेल्ट तर इन्स्टॉल करून झाला आहे. आता फक्त लेफ्ट साईडचा पार्ट जो आहे बेल्टचा तो इन्स्टॉल केला की म्हणजे संपूर्ण बेल्टचं किंवा बकलचं जे कनेक्शन आहे ते कंप्लीट होईल. अशा प्रकारे सेफ्टी बकल्स किंवा बेल्ट्स आपले जॉईन करून झालेले आहेत आणि बेबीचा सिटिंग पार्टही कंप्लीट झाला आहे आपला. याला हे अशा प्रकारचं लॉक आहे. बेबीला बसवल्यानंतर हे समोर असं सिक्युअर करायचं. या चेअरमधला हा बेल्ट मला बेबीच्या सेफ्टीसाठीचा सगळ्यात चांगला पार्ट वाटला. आता आपण या चेअरचे जे 4 पाय आहेत ते फिक्स करणार आहोत. त्याचंही डिटेलमध्ये त्या इन्स्ट्रक्शन चार्ट्समध्ये आपल्याला दिलेलं आहे की ते कसे जॉईन करायचे. चेअरचा जो सिटिंग पार्ट आहे त्या पार्टला खालच्या साईडने 4 गॅप्स आहेत. त्या गॅपमध्ये हे पाय म्हणजे जे रॉड आहेत ते बसवून फिक्स करायचे. त्या रॉडवरती एक लॉक पण दिलेला आहे म्हणजे एक नॉच दिलेला आहे. तो त्या गॅपमध्ये गेल्यानंतर तिथं लॉक होतो आणि ते पाय त्या चेअरला फिक्स होतात. याचं तुम्हाला मी जवळून क्लोजअप दाखवते. तर हे ते नॉच आहे आणि हा पार्ट पायाचा हा पार्ट आपण चेअरमध्ये जे गॅप दिलेले आहेत खालच्या साईडने त्या गॅपमध्ये बसवणार आहोत. या लेगवरचा जो नॉचचा पार्ट आहे
तो आपल्याला सिटिंग पार्टला जे गॅप आहे त्याच्या कॉर्नर साईडला ठेवायचा आहे आणि त्या गॅपमध्ये ते आपल्याला बसवायचं आहे. तो नॉच इझिली त्या गॅपमधून आतमध्ये जातो आणि ते आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो रॉड ट्विस्ट करायचा आहे. ट्विस्ट केल्यानंतर तो जो नॉच आहे तो इथं दिसणारा हा जो गोल पार्ट आहे त्या गोल पार्टमध्ये सिक्युअर होतो आणि मग तो पाय त्या चेअरला लॉक होतो. अशा प्रकारे हे पाय अजिबात सुद्धा हलत नाहीत किंवा फोल्ड होत नाहीत किंवा ट्विस्ट होत नाहीत. कसेच म्हणजे एकदम हे या सिटिंग पार्टमध्ये सिक्युअर झालेला आहे. आणि काढायच्या वेळी सुद्धा आपण तेच करायचं की तो जो नॉच आहे तो प्रेस करायचा आणि थोडंसं ट्विस्ट करून ते ओढायचे म्हणजे तो पाय त्या गॅपमधून निघतो. म्हणजे जेव्हाही तुम्हाला ती चेअर डिसमेंटल करून ठेवायची आहे त्यावेळी आपण तशा प्रकारे त्याचे लेग्स हे काढून ठेवू शकतो. अशा प्रकारे मी याचे 4ही पाय चेअरच्या सिटिंग पार्टला बसवले आहेत आणि ही चेअर आपली रेडी आहे. आता फक्त त्याचा फ्रंट पार्ट म्हणजे जो फीडिंग ट्रे आहे तो त्याला बसवणार आणि तो बसवला की आपली जी चेअर आहे ती फायनल रेडी आहे. ही आपली फायनल चेअर आहे. विदाऊट फीडिंग ट्रे ही चेअर अशी दिसणार आहे आणि तुम्ही ही अशी सुद्धा वापरू शकता. म्हणजे ज्यावेळी तुम्ही डायनिंग टेबलवरती बेबीला भरवणार असाल, खाऊ घालणार असाल त्यावेळी या ट्रेची काय आपल्याला गरज नसते. तुम्ही असं बसूनही त्या बेबीला जेवू घालू शकता. आता या चेअरला आपण फीडिंग ट्रे फिक्स करत आहोत. तर जो बसण्याचा पार्ट आहे त्याला तशा प्रकारचे 2 होल आहेत त्याच्यामध्ये आपण हा फीडिंग ट्रे फिक्स करणार आहोत. तर हे करताना जो फीडिंग ट्रे आहे त्याचे दोन्ही साईडचे जे लॉक आहेत ते एकाच वेळी आपल्याला त्याच्यात बसवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये बसवून झाल्यानंतर तो फीडिंग ट्रे हळूहळू आपल्याला अशा प्रकारे खाली घ्यायचा आहे आणि खाली घेतल्यानंतर समोरचे जे 4 लॉक आहेत ते पण त्या चेअरमध्ये फिक्स होणार आहेत. त्याच्यासाठी आपल्याला त्या ट्रेला वरून थोडंसं प्रेस करावं लागणार आहे आणि अशा प्रकारे आपला तो फीडिंग ट्रे या चेअरला फिक्स झालाय. तर ही चेअर अशी दिसते. हे आहेत या चेअरसाठीचे कुशन्स आणि आता आपण बघणार आहोत हे कुशन्स कसे रेडी करायचे आणि कसे त्या चेअरमध्ये फिक्स किंवा इन्स्टॉल करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे चेन लॉक किंवा झिप लॉक मिळतं आणि त्याच्यामध्ये हे इन्स्ट्रक्शन चार्ट मिळतो. त्या इन्स्ट्रक्शन चार्टमध्ये आपल्याला सगळे डिटेल्स दिलेले आहेत की ते कुशन्स कसे आपल्याला फिक्स करायचे. तर अशा प्रकारे आपल्याला त्या कुशन्समध्ये हवा भरायची आहे आणि हेच आहेत ते कुशन. या कुशनमध्ये आपल्याला तोंडाने किंवा आपल्याकडे काही हवा भरण्यासाठीचे इक्विपमेंट असतील तर त्याने तुम्ही हवा भरू शकता. इथं आम्ही त्याच्यामध्ये तोंडानेच हवा भरली. ते हवा भरत असताना त्याचं जे समोरचं होल आहे ते थोडंसं आपल्याला स्लाइटली असं फोल्ड करावं लागतं तरच त्याच्यात हवा भरली जाते. सुरुवातीला तर आम्हाला काही त्याच्यात हवा भरता येत नव्हती, म्हणजे त्याच्यात हवाच भरली जात नव्हती. नंतर थोडंसं आमचं लॉजिक लावलं आणि त्याच्यातनं कळालं आम्हाला ती हवा कशी भरली जाते त्याच्यात. अशा प्रकारे ते पूर्ण कुशन्स आम्ही फुगवले हवा भरून आणि आता ते त्या झिपलॉकमध्ये किंवा त्याचं जे वरचं कवर आहे त्याच्यामध्ये बसवल्यानंतर ती त्याची चेन लावायची आणि ते फक्त त्या चेअरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यातली हवा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अशा प्रकारे ते कुशन्स आम्ही त्या चेअरमध्ये फिक्स केलेले आहेत. ते रिमूव्हेबल आहेत, ते तुम्ही केव्हाही काढू शकता किंवा नंतर बसवू शकता. अशा प्रकारे आपली फायनल चेअर रेडी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.